सुख झालं की दुःख झालं याची जाणीव करून देणारं हे आपलं मन असतं. सुख झाल्यानंतर चांगलं वाटतं आणि दुःख झाल्यानंतर वाईट वाटतं. सुख हवंसं वाटतं आणि दुःख नकोसं वाटतं, हा मनुष्य स्वभाव आहे. परंतु सुख काही मिळत नाही आणि दुःख आल्याशिवाय काही राहत नाही. परंतु जर सुख दुःखाची जाणीव करून देणारं मनच नष्ट झालं तर, म्हणजे मनाला उन्मनी अवस्था प्राप्त झाली तर, उन्मनी अवस्था म्हणजे मनाचं मनपण नाहीसं होणं. मन अनेक कल्पना करून आपल्याला दुःख देत असतं, पण तिथेच जर उन्मनी अवस्था प्राप्त झाल्यानंतर उरतो ते केवळ आनंद आणि आनंद. परंतु उन्मनी अवस्था प्राप्त करणं ही काही साधी बाब नाही. त्यासाठी अनेक घाव सोसावे लागतात, त्यासाठी अनेक प्रकारच्या साधना कराव्या लागतात. परंतु संतांनी कृपा करून आपल्यावर इथे हा मार्ग सुलभ करून दिला आहे. भगवंताचं नामस्मरण जो कोणी भक्तिभावाने, नित्यनेमाने आणि प्रेमपूर्वक भगवंताचं नाम घेतो, भगवंत स्वतः त्याला ते अवस्था प्रदान करतात. एवढेच नाही, उन्मनी अवस्था तर प्राप्त होतेच, परंतु अनेक सिद्धीही प्राप्त होतात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. फक्त आपल्याला भगवंताचं नाव घ्यायचं आहे आणि खऱ्या अर्थाने सुख दुःखाच्या पलीकडे जाऊन ही उन्मनी अवस्था प्राप्त करून फक्त आणि फक्त अखंड आनंद अनुभवायचा आहे.